हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा जो आहे तो गौरी पूजन दिवशीचा ब्लॉग आहे आणि एकदम छोट्याशा मी फोटो किंवा क्लिप ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, कारण का त्या दिवशी व्हिडिओ घ्यायला जमलं नाही, कारण नैवेद्य वगैरे वेळेत देवाला दाखवायचा असतो, पूजन वेळेत झालं पाहिजे, त्याचबरोबर सवाष्णी असतात त्या पण वेळेत जेवायला म्हणजे बसल्या पाहिजेत, त्याच्यामुळे मग व्हिडिओच्या जास्त नादाला लागलेच नव्हते मी। तर थोडासा फोटो वगैरे काढलेले होते, सासूबाई आलेले होते दुसऱ्या त्यांनी, तर ते 2-3 फोटो ॲड केलेले आहेत आणि त्या दिवशीचं जे काही पूर्ण हे आहे सगळं, तर ते तुम्हाला मी इथं थोडंसं दाखवलेलं आहे, म्हणजे कसं काय ते मी सगळं फराळाचं नैवेद्य वगैरे हे सगळं पूजन झाल्यानंतरचा हा छोटासा व्हिडिओ ॲड केलेला आहे इथं। आणि त्याच्यानंतर मग सगळे जेवण वगैरे हे झाल्यानंतर दुपारच्या वेळेत मग आम्ही गेलो गावामध्ये। काय करतो आम्ही हळदी कुंकूला वगैरे दुसऱ्या दिवशी जाण्याऐवजी, म्हणजे दुसऱ्या दिवशी कसं दोरे घेण्याची वगैरे गडबड असते, त्याच्यामुळे मग जास्त सगळीकडे कुठं गौरी बघायचं किंवा हळदी कुंकाचं होत नाही, म्हणून आजच्या दिवशी मग सवाष्णी पूजन वगैरे झाल्यानंतर दुपारनंतर निवांत असतं, तर त्यावेळेत मग आम्ही जाऊन येतो। तर तेच आत्ता आम्ही निघालेलो आहे सगळ्या मिळून, आणि गावातल्या काही गौरी इथे तुमच्यासोबत मी शेअरसुद्धा केलेल्या आहेत। तर हे सवाष्णी वगैरे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलं होतं, पण याच्यामध्येच थोडीशी क्लिप मी त्याच्या ॲड केलेली आहे। तर हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही गेलो सगळ्या, म्हणजे काही जवळच्या ज्या होत्या, म्हणजे माझ्या चुलत जाऊबाई, मी आणि काही आमच्या तिथल्या जवळच्या होत्या, तर त्या मिळून आम्ही गेलो, जे ओळखीचे वगैरे असतात जवळपासचे ते। तर खूप छान असे सगळ्यांनी डेकोरेशन केलेले होते, त्यातले काहींचे मी व्हिडिओ घेतलेले आहेत थोडेफार, कारण कसं सगळ्यांचंच आपण शूट नाही करू शकत, म्हणून थोडंसं घेतलेलं आहे, तर ते तुम्ही पुढे पहा। चला हळदी कुंकाला चला। अगं काय चांगला निघालाय फोटो, जरा हसा घ्या अगं, या की तुम्ही पण आत। छान केलंय नाव पडायचं व्हायचा जास्त नाही, तुमच्याकडे देते फोटो पाठवा बरं। आणि इथे जे आहे ते हे भैया आहेत, तर सगळं गौरीचं डेकोरेशन किंवा साडी नेसवण्याचं आणि दरवर्षी वेगवेगळं काहीतरी हे भरपूर काही वेगवेगळं करत असतात, तर ते सगळं हे भैया करतात, तर त्याच्यासाठी मी ह्यांचा विशेष असं हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि त्यांना म्हटलं थोडीशी तुम्ही कसं करता काय त्याबद्दल थोडंसं सांगा म्हणून। सांगा। खूप छान अशा गौरी यांनी केलेल्या आहेत आणि त्या आपल्याला थोडंसं सांगतील की कसं केलेलं आहे काय वगैरे। या 2 लक्ष्मी आहेत बसलेल्या, जेवत आहेत, आणि ह्या 2 उभ्या आहेत। हा, अशा म्हणजे तुम्ही पण हे बस 4 कसे काय करतात ते पण सांगा थोडं। आमच्या मिस्टरांना आवड आहे, त्यांना साडी वगैरे घालायची खूप आवड आहे, त्याच्यामुळे ते याचं विशेष काय सांगू का, की म्हणजे आता खरं तर गौराईची सगळी पूजा किंवा हिला सजावट करायचं काम शक्यतो म्हणजे आपण करतो महिलाच, हा, पण यांचं वेदपाठकांचं विशेष असं आहे की या सगळ्या गौरा साडी घालण्याचं किंवा दागिने घालण्याचं डेकोरेशन करण्याचं जे काम आहे ते यांचे मिस्टर करतात, विशेष आहे। आणि समस्त बोराळ गावामध्ये, अख्ख्या गावामध्ये सगळ्यात 1 नंबरच्या छान डेकोरेशन असलेल्या अशा ह्या गौराई यांच्यात असतात, आणि जर त्या वर्षी वेगवेगळ्या प्रकारची थीम हे राबवत असतात। आणि नवरात्रीमध्ये पण देवीचं डेकोरेशन हे तुम्हीच करता ना? छान।
धन्यवाद. काढली का आता बाया तिथं काढली का सगळं ते आता दुसरं काढली सगळं आता बाय बोललं नाही भाषा पुढे म्हणजे घ्यायचं